वाई. वाईला दक्षिण काशी किंवा वाराणसी असे प्रतिष्ठित नाव आहे, कारण शहरातील 100पेक्षा जास्त मंदिरे येथे आहेत. वाई महाराष्ट्रात कृष्णा नदीच्या काठावरील घाट आणि मंदिरे, विशेष गणपती घाटावरील ढोल्या गणपती मंदिरासाठी ओळखले जाते. वाईच्या पश्चिमेकडील धोम धरण हे 1982 मध्ये पूर्ण झाले. वाई तालुक्याच्या पश्चिमेकडील धोम आणि बलकवडी धरणाच्या पाण्याने प्रदेशित उर्वरित उरलेला भाग आहे तो तिथल्या लहान गावाने वेढलेला आहे. जेव्हा धरणे बांधली गेली तेव्हा लहान गावातील बहुतेक रहिवासी इतरत्र गेले. धोम, दसवडी, चिखली, तासगाव, आसगाव, व्याहळी, गोळेवाडी आणि उळूम ही मोठी गावे आहेत, जी की काही प्रमाणामध्ये हरवली गेली. बलकवडी धरण हे कृष्णा नदीवर सातारा जिल्ह्यातल्या बलकवडी गावाजवळ बांधलेले धरण आहे. मागच्या वर्षी अतिशय कमी प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे इथल्या धरणातील पाणीसाठा अत्यंत कमी प्रमाणामध्ये झाल्या कारणाने ह्या धरणातील काही अपरिचित मंदिरे जगासमोर आली. एक गोकर्णेश्वर आणि धुळेश्वर. मुलांनी आता हे उकरून काढले, ते वैगावच्या मुलांनी काढले हे उकरून. हे आता झालं चिखल आता त्यांनी 5-6 दिवस 7-8 दिवस हे उकरून काढत होती. हे माझे माहेर आहे आणि मी इथली मुलगी आहे. आणि हे माझे माहेर म्हणजे आमचे गोळेवाडी हे पहिले गाव आहे. मी मुलगी लक्ष्मण धोंडीबा गोळे यांची मुलगी आहे आणि मला वैगावमध्ये दिले सदाशिव गेणोबा वाडकर यांची मी पत्नी आहे. आणि हे आमचं हे मूळ स्थान म्हणजे की आमचे हे गोकर्णेश्वर फार पूर्वीचं म्हणजे मंदिर आहे. तिथं आम्ही लहान लहान असताना या परिसरात यायचो आणि फिरायचो, सगळ्यांना बघायचो. इथं पूजा वगैरे असं म्हणजे चांगलं चांगलं व्यवस्थित सगळं असायचं. आणि अशी म्हणजे आता ही इथे महिला बिला येते त्यावेळेस अशा महिला बिला कुणी इथं यायच्या नाही. बस फक्त आपली लहान लहान पोरं आणि पुरुष हीच माणसं यायची. तर ह्यांचं माहेर इथंच पडेल होतं, गुळूम म्हणून गाव. आम्ही बी यायचो इथे आपली दर्शनाला पाया पडायला. त्यावेळेला आम्ही बी इकडून आपली फिरायचो, हे करायचो, पाया पडून जायचो लांबडनं. आत देवळात कोणी येऊन आतमध्ये देवळात शिरायचो नाही, बाहेरूनच असं बघायचं. जेव्हा मी लहान होते ना तेव्हा मी माझ्या आजोबांसंगती इथं आलेले त्यावेळेस देवाची पूजा होती. आणि ज्यावेळेस लहान लहान असताना त्या मंदिराभोवती म्हणजे लहान असतानाच मुलगी यायची, मोठी झाल्यानंतर इथे यायची परवानगी नाही. तर माझ्या आजोबांनी मला संगती आणलं आणि इथं जरा थांबवलं, आतमध्ये नेलं. मी म्हणलं बाबा मला आत जायचं म्हणजे आतल्या मला आत काय आहे ते पाहायचंय. माझं बाबा म्हणलं आत मुलींनी जायचं नाही, फक्त दुसऱ्याच गाभाऱ्यापर्यंत, तिसऱ्या गाभाऱ्यात आत जायचं नाही. मग नंतर आम्ही आपली पूजेला आलेलो, पाया बिया पडलो, दिवसभर इथंच टाइमपास केला आणि गेलो. त्याच्यानंतर परत मी बहुतेक 10-1 वर्षाची असेल ना, त्या म्हणजे आमची इकडून शेती होती, आम्ही म्हणजे नेहमीच अशी सारखी यायचो, पण जास्त म्हणजे देवाच्या गाभाऱ्यात आत नाही यायचं, बाहेरून पाया पडायचं आणि जायचं. त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मी काहीतरी लग्न झाल्यावर ना 2 वर्षांना आलेले, तशी जी नाही ना आली की मी आज 21 ते 25 वर्षानं मी आता आज इथं आली. आणि धरण झालं की हे लगेच देवदेव पाण्यामध्ये गेलं, आम्ही काय पाहिलेलं नाही, त्याच्यामुळे आज बघतोय. नमस्कार, मी तेजस अंकुश वाडकर आणि हे माझे मित्र संतोष सूर्यवंशी. हे तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती सांगतील. हे मंदिर आमचा मित्र रुपेश वाडकर हा खूप अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यानं आता तो तलाठी म्हणून लागलेला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये त्याची नियुक्ती झालेली आहे तलाठी म्हणून. त्याच्या अभ्यास करताना त्याच्या अभ्यासामध्ये या मंदिराविषयी मुद्दा आला होता. तो अनेकदा मला म्हणायचा की आपल्या बलकवडी धरणामध्ये एक हेमाडपंथी मंदिर आहे. हेमाडपंथी स्थापत्यकलेचं वैशिष्ट्य सांगणारं किंवा हेमाडपंथी स्थापत्यकला नेमकी कशी होती त्या स्थापत्यकलेचं एक उदाहरण म्हणून ह्या मंदिराकडे पाहिलं जायचं. धुळेश्वर महादेव मंदिर असं या महादेव मंदिराचं नाव आहे. त्याच्या आतमध्ये जे शिवलिंग आहे हे स्वयंभू आहे.
हे मंदिर काही लोकांच्या म्हणण्यानुसार की हे पांडवकालीन असावं, काही लोकांच्या म्हणण्यानुसार ते असं बोलतात की हे पांडवांच्या कदाचित आधीचं. कोणी इतिहासकारांनी असं सांगितलं की धूर जटेश्वर म्हणून एक स्वामी होते आणि त्या धूर जटेश्वरांनी जे महादेवाचे निश्चिम भक्त होते त्यांनी महादेवाची आराधना करण्यासाठी या जे स्वयंभू शिवलिंग होते त्याच्यावर आधारित हे धुरेश्वर महादेव मंदिराची या ठिकाणी स्थापना त्यांनी केलेली आहे. कृष्णामाई आणि तिच्या 5 बहिणी या क्षेत्र महाबळेश्वरला असलेल्या पंचगंगा जे मंदिर आहे, पंचगंगेचं मंदिर, त्या ठिकाणी तिचा उगम झालेला आहे कृष्णामाईचा. आणि कृष्णामाई ही एकटी अशी आहे जी पूर्ववाहिनी आहे, म्हणजे जी बाकीच्या तिच्या ज्या बहिणी आहेत त्या क्षेत्र महाबळेश्वरमध्ये उगम पावल्या आणि बंगालच्या आपल्या अरबी समुद्राला जाऊन मिळालेल्या आहेत. आणि ही एकमेव अशी नदी आहे जी पूर्ववाहिनी आहे, जिनं तिचा डिसिजन असा घेतला की सगळ्याच माझ्या बहिणी जर बंगालच्या आपल्या अरबी समुद्राला मिळाल्या तर पूर्व भागात दुष्काळ राहील.